इतकं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे की त्यांच्या विरुद्ध कोणी ब्र काढू शकत नाही. त्यांच्या विरुद्ध मोर्चे निदर्शने वगैरे असं जर देवेंद्र फडणवीस काही चुकीचं बोलले असते, त्याचे पुतळे लावले असते, त्याला जिवंत मारण्याच्या प्रतिज्ञा केल्या गेल्या असत्या. आणि याउलट शरद पवारांच्या समोर हे त्या सभेमध्ये असताना हा ज्ञानेश्वर बोलला तरी देखील त्यांनी क्षमा मागावी. यासाठी मोठं आंदोलनही उभा करू शकला नाही भारतीय जनता पक्ष किंवा सगळ्या हिंदुत्ववादी संघटना. याच्यामधनंच त्यांचा पुरुषार्थ दिसून येतो आणि शरद पवारांची किती महाराष्ट्रावरती मगरमिठी गच्च आहे हे लक्षात येतं. तर त्याला इलाज नाही आहे, कारण त्यांनी ते तसं बनवलेलं आहे आणि तुम्ही तसे दुबळे होत गेलेले आहेत वर्षानुवर्ष. तुमचं हिंदुत्व पक्क नाही आहे. तुमचं हिंदुत्व जे आहे ते अत्यंत ठिसूळ आहे. म्हणूनच गडकरींसारखी व्यक्ती तुमच्यामध्ये असते. अनेक काही गोष्टी करणारे लोक तुमच्यामध्ये असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे तुमचं हिंदुत्व किती ठिसूळ आहे हे सर्वांना दिसून येतं. परवा आता अशीच एक गोष्ट घडलेली होती की नितेशजी राणे जे हिंदू धर्माभिमानी आहेत आणि हिंदुत्वाची